विषय आहे पण ते चांदणं फार महत्वाचं आहे, चंद्र फार महत्वाचा आहे नाही का. मनुष्यांच्या मिलनाला मधुचंद्र असं नाव दिलेलं आहे. म्हणजे गोड, मधु म्हणजे गोड आणि चंद्र जसा गोड असतो तसं प्रपंच तुमचा गोड हो असा त्याचा अर्थ, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे मधुचंद्र. म्हणजे आपल्या जीवनामध्ये चंद्र किती महत्वाचं आहे पाहतो है की नाही. पण चंद्र वास्तविक जर बघितलं तर त्याला डाग आहे. चंद्राला काय डाग आहे. संत सांगतात त्याला डाग आहे. चंद्राला काय डाग आहे. आणि तो चंद्र जो आहे ना कशासाठी उगवला, अस्त होण्यासाठी उगवला. चंद्र अस्त होतो तो मावळण्यासाठी. तस दुःख लेवणे सुखाचा अंगी सळीत जगाते. दुःखानं सुखाचा अंगरखा घातला आणि जगाला सळवते आहे. म्हणून चंद्र जो आहे ना तो इतका महत्वाचा असून सुद्धा त्याच्याकडे यथास्थिती आपण बघितली पाहिजे चंद्राची. आपल्या जीवनात असंच आहे ना, आपला चेहरा चंद्रासारखाच आहे. आपल्या चेहऱ्याला उपमा द्या चंद्राची. चंद्रमुखी म्हणा, सूर्यमुखी म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा आपल्या सूर्याला, आपल्या या चेहऱ्याला. त्याचं कारण आपला पगार आला की आपल्या चेहऱ्यावर काय पौर्णिमा. पगार आला की पौर्णिमा, कापूस गेला की पौर्णिमा, डाळिंब गेले की पौर्णिमा. मृग नक्षत्र आलं की अमावस्या. आपल्या चेहऱ्यावर याच्याकडून उधारी आण, त्याच्याकडून उधारी आण, बिबियानं उधार. शेतकऱ्याचा अवघड काम आहे. असा आपण अमावस्या पौर्णिमा, अमावस्या पौर्णिमा आपल्या चेहऱ्यावर असते. भगवंताचा चेहरा प्रसन्न आहे. इतका प्रसन्न आहे की भगवंत रडतच नाही. गोकुळामध्ये भगवंताचं आगमन झालं. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस असं करता करता 12 दिवस पूर्ण झाले. आणि भगवंताचं नामकरण करण्यासाठी गावातल्या माता भगिनी एकत्रित झालेल्या. गर्गमुनी आले आणि गर्गमुनींनी भगवान गोपाल कृष्णाची कुंडली मांडली आणि भविष्य सांगायला सुरुवात केली. माते यशोदे, तुझं जे बाळ आहे ना त्रिभुवनाला लाजवेल अशा प्रकारचे याचे कर्म असेल. संपूर्ण भारतवर्षामध्ये याचा लौकिक असेल. देव लोक याला शरण येतील. इंद्रा चंद्राधिक सगळे देव आहेत, सगळे याला शरण येतील. राक्षसांचा निपात करेल, सज्जनांचं रक्षण करेल, माता बहिणीची इज्जत करेल. भविष्य सांगायला गर्ग. आणि यशोदे तुला सांगू, हा माणसावर तर प्रेम करेलच ग, पण हा जनावरावरती सुद्धा प्रेम करेल. इतकंच काय सांगू, याच्या प्रेमामध्ये पक्षी सुद्धा पागल होती, जनावर सुद्धा वेडे होती. असं हा प्रेम वाटणारा आहे. मातेला खूप आनंद झाला. यशोदा मातेला गर्गमुनीला आसनावरती बसवलं. गर्गमुनीला तिलक केला, अभिषेक केला. गर्गमुनीचे पाय परातीमध्ये घेतले, धुवून काढले. कुंकुम युक्त पाण्याने चरण धुवून काढले गर्गमुनीचे. गळ्यामध्ये फुलमाळा घातलेली आहे, कपाळाला तिलक लावलेला आहे, सुवर्ण दान केलेलं आहे. गर्गमुनीला शीतपेय उष्णपेय दिलेलं आहे. गर्गमुनी आशीर्वाद देऊन निघून गेले. जाता जाता सांगितलं, यशोदे काहीतरी तुझं पूर्व पुण्य फार जबरदस्त आहे आणि त्याच्यामुळे तुला असं बाळ तुझ्या पोटी आलेलं आहे. आता पूर्व पुण्य तिचं होतच. सुतपराजा आणि सुतप्राणी तुम्हाला कथा सांगितली होती पहिल्या दिवशी. या सुतपराजा आणि सुतप्राणी यांचा पुन्हा जन्म झाला नंद बाबा आणि यशोदा मातेच्या रूपाने.
कारण देवानं सांगितलं होतं, अभिवचन दिलं होतं की मी तुमच्या घरी येईल, माझं लालन पालन तुम्ही करायचं, माझे लाड तुम्ही करायचे, तुमच्या घरी मी नांदेन. जन्म मात्र देवकीच्या पोटी घेईल. तसंच झालं, जन्म देवकीच्या पोटी झालेला आहे आणि भगवंत इथे गोकुळामध्ये आले आहे. 12व्या दिवशी बारस केलेलं आहे. पहिल्या दिवशी जन्माल बाळ, कळ सोन्याचा घेतो या ढाळ, कळ सोन्याचा घेतो या ढाळ. पहिल्या दिवशी जन्माल बाळ, कळ सोन्याचा घेतो, सोन्याचा घेतो या ढाळ, कळ सोन्याचा घेतो या ढाळ. चांग दिसत असे यशोदा बाळ, चांग दिसत असे यशोदा बाळ. बाळा गोलोबी तसे यशोदा बाळ, तो बाळा गोलोबी. दुसऱ्या दिवशी दुसरा रंग. 12 दिवसपर्यंत वेगवेगळ्या विधी सुरू आहे. दुसऱ्या दिवशी दुसरा रंग, हळ गोपिका झाल्या दंग, गोपिका झाल्या दंग, हळ गोपिका झाल्या दंग. तो बाळा गोलोबी, तो बाळा गोलोबी. 12 दिवसपर्यंत सगळ्या विधी झालेल्या आहे. 12 दिवस, 12व्या दिवशी तुम्हाला सांगतो, भगवंताचं नामकरण करण्यासाठी सगळ्या गावातल्या टोळणी आलेल्या आहेत. नंदबाबाचा वाडा अगदी फुलांनी सजवलेला आहे आणि सुंदर अशा प्रकारचं भगवंताला पाळण्यामध्ये टाकलेलं आहे. चंदनाचा तो पाळणा, त्या चंदनाच्या पाळण्यामध्ये त्याला रेशमाची दोरी लावलेली आहे आणि त्या रेशमाच्या दोरीला धरून यशोदा माता ओढते आहे आणि बाळाला झोके देते आहे. गवळणी आल्या, यशोदा मातेला म्हणते, अगं याचं नाव ठेवायचंय, नामकरण करायचंय. आणि मग त्या बाळाला पाळण्यातून घेऊन पाळण्याच्या खालून देतात. कोणी म्हणते बोर घ्या, कोणी म्हणते जाम घ्या, कोणी म्हणते काही घ्या, असं वेगवेगळ्या प्रकारचं काय नाव ठेवायचं. मग ते कानामध्ये आवाज देतात कुर्र करून. आपल्याकडे पद्धत आहे ना, नाव कोण ठेवतं? आत्या असते नाही का बाळाची, का मामी असते, कोण असते? आत्या असते. मला काही माहीत नाही, मी दैवराठीतला माणूस, तुमच्याकडे काही माझं बालपणापासून इकडे गेलेलो, त्याच्यामुळे त्या गोष्टी काही माहीत नाही. पण करतात, आत्या कानामध्ये नाम म्हणते त्या बाळाचं नाव, नाही का. आणि म्हणून अनेक गोपिका तिथं आलेल्या आहेत आणि गोपिकांनी त्याच्या कानामध्ये फुंकर मारली. त्याचं जातक जे निघालेलं आहे, कृष्ण असं जातक निघाले. कृष्ण, कृष्ण धातूपासून कृष्ण शब्द बनलेला आहे आणि त्याच्या कानामध्ये कृष्णा असं त्या आत्यानं जसं म्हटलं, तसं देवलोकांनी स्वर्गातून पुष्पाची वृष्टी केली. सुरवरे पुष्प वर्षिली, आनंद सुरू झाला. कुठे? अंतराळ लोकी, स्वर्गलोकी. स्वर्गामध्ये मृदंगाचं वादन सुरू झालेलं आहे, गायन सुरू झालेलं आहे, गंधर्व गाताय. मन आनंदी नाचले, मन आनंदी नाचले, मन आनंदी नाचले, मन आनंदी नाचले, मन आनंदी नाचले. किती सांगू मी गुरुराया, किती सांगू मी गुरुराया, मन आनंदी नाचले,
आनंदी नाचले किती सांगू मी गुरुराजा. इतका आनंद झाला गोपिकांना आणि सुंदर वातावरण निर्माण झालेलं आहे. स्वर्गातून देवलोकाने पुष्पवृष्टी केलेली आहे, फुलांचा वर्षाव केलेला आहे आणि तिथे गंधर्व गायन करतायत, अष्टवसू वादन करतायत आणि तिथे नृत्य चाललेलं आहे. मृदंग, तबला, ढोल, शंख, भेरी, नगारे हे सगळं वाद्य वाजतायत भगवंताच्या स्वागतासाठी, भगवंताच्या नामकरण विधीसाठी. सुंदर वातावरण निर्माण झालेलं आहे, प्रसन्न मंगलमय वातावरण झालेलं आहे आणि त्या मंगलमय वातावरणामध्ये भगवंताचं नाव ठेवलं गेलेलं आहे. आणि सर्वांना प्रसाद वाटलेला आहे. कशाचा वाटला? सुंठवड्याचा. आपण गोकुळाष्टमीला सुंठवडे करतो. ये अरे कथेमध्ये आला, त्यालाही ऐकावं वाटतं ना. भगवंताच्या कथेमध्ये माणसं तर रमून जातात, प्राणीही रमतात. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं निरोपण चालू आहे आणि निरोपण चालू असताना पूजा अवसराची वेळ, थोडं निरोपण चालू आहे आणि त्या पूजा अवसराच्या वेळेला बेंडकी आली आहे. बेंडकी आली. आल्यानंतर नागदेव आचार्यानं त्या बेंडकीला पकडलं, बाहेर नेऊन सोडून दिलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा हजर पूजा अवसराच्या वेळेला. पूजा अवसराची वेळ झाली की ती आली, तिला पुन्हा पकडलं नागदेवाचार्यांनी, पुन्हा नेऊन सोडलं. पुन्हा संध्याकाळी पूजा अवसराच्या वेळेला हजर. दंड दंड आले म्हणे मी. पुन्हा नागदेवाचार्यांनी पकडलं, पुन्हा नेऊन सोडलं. तीनदा सोडल्यावर पुन्हा ती आली. नागदेवाचार्य म्हणतात दररोज दररोज बेंडक्या यायला लागल्या, कुठून येतात काय माहिती इतक्या. देव म्हणतात तीच आहे. देवा तीच कशी काय येईल? लय लांब नेऊन टाकली, कालची तर मला नदीच्या पलीकडे नेऊन टाकली, आता कशी येईल? देव बोले तीच आहे वानरिया, तीच आहे. त्याला थोडा तार भेटला, तार बारीक, त्यानं त्याच्यामध्ये एक बारीक मणी ओवला आणि बेडकीच्या नाकात घुसला, फिट्ट केला. कळण देव खरं बोलतात का खोटं. चौथ्या दिवशी पुन्हा हजर बेडकी. पूजा अवसराचा वेळ झाला, संध्यास वेळ समय परचक्र पाणी. बेडकी म्हणते दंडो. नागदेवाचार्य म्हणे देवा तीच आहे हो. ओळख केली म्हणे तिला, तीच आहे म्हणे. देव म्हणतात अरे परमेश्वराचा वेद सगळ्यांना असतो, पशु पक्षी जनावर सगळ्यांना असतो. गोड वाटतं त्यांनाही आनंद वाटतो. तुम्हाला सांगतो एवढंच काय, तुम्ही शेतकरी आहात, शेतामध्ये जाऊन तुम्ही जर दररोज भजन केलं ना, दररोज शेतामध्ये जाऊन मस्तपैकी तुम्ही भजन करा. म्हणजे काय टाळ मृदंग वगैरे सगळं असं घेऊन नाही, नुसतं जरी तुम्ही भजन म्हटलं शेतामध्ये जाऊन दररोज आपलं आपलं काम करताना, तरी सुद्धा शेतातलं पीक आहे आपोआप वाढतं असं सांगितलं गेलेलं. संशोधन झालंय त्याच्यावर. म्हणजे त्यांनाही ती आवड आहे, एक प्रकारचं टॉनिक मिळतं त्यांना. परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाचं नामकरण विधी झालेला आहे आणि त्या नामकरण विधीला अनेक लोक येऊन गेलेले आहेत. ऋषी महर्षी सगळे, सर्वांना तृप्त केलं, सर्वांना दान दिलेलं आहे. त्या नंद बाबाने सगळ्यांना यथेच्छ भोजन दिलं, दान दक्षिणा देऊन सर्वांना वाटेला लावलं. आणि जसं तुम्हाला सांगतो बारसं झालं तसं गोकुळामधून मथुरेमधून एक एक संकट यायला सुरुवात झाली. कारण कृष्ण आपल्या हातातून निष्ठून गेला हे जेव्हा कंसाला कळलं तेव्हा कंसाला चैन पडेना, झोप लागेना, त्याची झोप उडाली. काय करावं त्याला सुचेना. मग कंस विचार करतो काय करायला पाहिजे. त्यावेळेस माहिमभट नावाचा एक मांबळवट नावाचा एक राक्षस, त्यानं काय केलं, भटाचं रूप धारण केलं. महाबळ भट, त्याचं नाव महाबळ, तो राक्षस दानव, पण त्यांनी
भटाचं रूप धारण केलं, ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि तो आलेला आहे. कुठे आलाय? गोकुळामध्ये. आपण बाळलीळा सगळ्या घेणार नाही आहोत, कारण बाललीळा ज्या आहेत ना त्या काल्याच्या दिवशी राहतात. काला बाल आलेल्यानं साजरा होतो, म्हणून आपण थोडा स्पर्श करणार आहोत. हा महाबळ भट आलेला आहे. आल्यानं यानं भटाचं रूप धारण केलं या महाबळानं. आणि जसा तो गोकुळामध्ये आल्यानंतर तुम्हाला सांगतो, दुपारची वेळ. आता हे लोक फसवे लोक असतात ना, हे दुपारी गावामध्ये येतात. का? त्याचं कारण दुपारी माणसं घरामध्ये राहत नाही. माणसं शेतात गेलेले असतात, आपल्या आपल्या कामाला गेलेले असतात, आणि घरामध्ये कोण असतात? बाया. मग बायांना हे लोक बरोबर, काकू ती नथ लय झिजली, उजळून देतो. खरं का बाबा? हो, उजळून देतो. आणि ती मग त्याच्याजवळ तसली डुप्लिकेट असती, धरतन उजळून देतं, दोन्ही काढतं, डुप्लिकेट हातात टेकवतं, ओरिजिनल घेतं, पटपट असं पोतीन फितींच मंगळसूत्र सगळं सगळं करतं तसं, आणि अख्खं गाव लुटून घेऊन निघून जातो. आणि दुसऱ्या दिवशी ती पडतं गळ्यातलं काळ. पतिदेव विचारतात, अगं हे काय झालं? काल एक माणूस आलता आणि ते म्हणला उजळून नाटक दिसू लागलं काल. गेलं म्हणे, नेलं त्यांनी. फसवेगिरी. तसा हा महाबळ जो आहे ना तो कधी आला? दुपारी आला. सगळे लोक आपापल्या कामाला गेलेले, नाही का? बायाच घरामध्ये यशोदा माता आता गर्दीत फिरू राहिला असा. पंचांगवाले भविष्यवाले, पंचांगवाले भविष्यवाले. आता यशोदा मातेनं भगवान गोपाल कृष्णाचं भविष्य वदवून घेतलं होतं गर्गमुनीकडून. काही गरज होती का? नाही, पण कुतूहल त्या बाबानं तसं सांगितलं. हा बाबा काय सांगतो? या या म्हणे बाबा, या या या. बोलवलं, चंदनाचा पाट बसायला टाकला. बसले चंदनाच्या पाटावरती, पुढे चौरंग ठेवला, त्याच्यावरती सुंदर असं ते पंचांग ठेवलं, आणि पंचांग ठेवून त्याच्यावर कोरा कागद घेतला. आडव्या तिडव्या उभ्या रेषा मारल्या, उभ्या आडव्या सगळ्या रेषा मारल्या, तिरप्या तारप्या, आणि त्याच्यामध्ये आकडी मोड केली, आणि जन्मवेळ वगैरे सगळी विचारून घेतली. आणि यशोदेला म्हणते, यशोदे पोरग काही चांगलं नाही हो तुझं. हे आपिशी म्हणे, आपिशी मूळ नक्षत्रावर जन्माला आलं, माय बापाला खाणार आहे म्हणे. हे काय आई वडिलाला. यशोदा मातेला वाईट वाटलं. ती म्हणाली, अहो म्हणे असं काय बोलता देव बाप्पा, कालच म्हणे गर्गमुनी येऊन गेले आणि त्यांनी भविष्य वर्तवलं, आणि त्यांनी भविष्य सांगितलं खूप चांगलं आहे म्हणून बाळ, आणि तुम्ही असं म्हणता, हे काही बरोबर नाही वाटत म्हणले. असं काय? महाबळ भटानं बोलायला सुरुवात केली. ते म्हणे कालचं काट गर्ग, त्या गर्ग्याला काय कळतं? आता हिला काय माहिती बिचारीला, तिला असं वाटलं गर्गमुनी याचा शिष्य आहे की काय, त्याच्यामुळे असं बोलायला लागले. आम्हाला काय माहिती म्हणे. तिला वाटलं काहीतरी दक्षिणा देऊन द्या आणि याला आपलं हाकलून द्यावं, मोकळं करावं. आणि ती म्हणते की थांबा मी दक्षिणा आणते. आतमध्ये गेली दक्षिणा आणण्यासाठी, आणि इकडं असं पुढे चौरंग होता, चौरंग वाजवायला लागला असं असं, आणि भगवंताकडे बघायला लागला पाळण्यातल्या. थांब म्हणला, तुझा कार्यक्रमच होणार आहे आता. काय सांगितलं यशोदेला? तोळाभर आफू याला देऊन टाक म्हणले. आफू जुन्या काळातल्या बायांना माहिती आफू म्हणजे काय भानगड. त्या आफूची गुट्टी अशी उघडायची आणि दुधामध्ये थोडीशी पाजायची, लेकरं झोपी जायची. आता नाही राहिलं ते. मग ते बाया बरोबर आफू द्यायच्या, त्याच्यामुळे लेकरू 3-3 तास झोपायचं. मग त्याची झोप बी व्हायची आणि यांचं काम बी व्हायचं. दोन्ही भांडी सरपण फिरपण काय करायचे ते सगळं करून घ्यायच्या त्या बाया. आणि मग त्यांना लक्षात यायचं की याला भूक लागली असेल, तोपर्यंत त्याची झोप बी व्हायची, ती जागा बी व्हायची. अगदी सुंदर असं वातावरण चाललं होतं त्या काळामध्ये. मग ती म्हणते की याला तोळाभर गुट्टी देऊन टाकू एकदा, म्हणजे हो याचा कार्यक्रमच होऊन जाणार. जाऊ दे म्हणे, याला दक्षिण देऊन टाकू. आणि याला वाटलं. आरतीच्या भागामध्ये सुंदर महाबळ भटाचं वर्णन आहे. महाबळ भट ते आले गोकुळे नंदाचे घरी, गोकुळे नंदाचे घरी, टाकती चंदन पाठ
अशा प्रकारे मांबळ भटानं यशोदा मातेला बिचकवून टाकलं. भगवंत म्हणतात माझ्या आईला फसवतो काय, बघतो तुझी सोय. कोपऱ्यामध्ये मुसळ होतं, मुसळ ते उकळामध्ये कांडायचं मोठं मुसळ असतं लाकडी, मुसळ कोपऱ्यात होतं. आता ह्या वस्तू राहिल्या नाही आपल्या घरामध्ये. मुसळ नाही, आपल्या घरामध्ये जातं नाही, त्याचा खुटा नाही. अनेक वस्तू ज्या असतात शेतकऱ्याकडे थोडंफार काहीतरी आहे, पण आता बऱ्याच गोष्टी भेटत नाही, दिसतात. पुढे तर आपल्याला चित्रामध्ये पाहावं लागलं. चूल म्हणजे काय चित्रामध्ये दाखवते की नाही. मोरकी म्हणजे काय, मोरकी, पागा म्हणजे काय, असे आपल्याला चित्रामध्ये दाखवावं लागेल आणि त्याच्या खाली लिहावं लागेल. हे याला हे म्हणतात, त्याला ते म्हणतात, त्याला ते म्हणतात, आहे की नाही. कारण ते सगळं विसरत चाललं, आता जुनं होत चाललं ते. पण ते मुसळ होतं कोपऱ्यामध्ये. भगवंताला मुसळाकडे पाहिलं, म्हणले मुसळराव तुमच्या या म्हणजे राज्यामध्ये काय भानगड चालली याची, हे असं फसवतात म्हणले हे लोक. मुसळ म्हणले महाराज लगेच सांगा, लगेच तयारी करतो. पटकन पायावर गेल्या मुसळानं, मुसळाचं तयार. मुसळानं दिले आदेश. घरातल्या सगळ्या वस्तूंना, पाटा, वरोटा, चटणी, लाटणं, मोगरी, सगळ्या वस्तूंना सांगितलं चला कार्यक्रमाला सुरुवात करा. आणि धरण कार्यक्रम सुरू. घरात गडबड चाललेली पाहिजे, काहीतरी भानगडीवर का. ह्याच्यातली मुसळा दादा मी काय काम करू. त्याच्या डोळ्यात घुसमणी उडली, नाकात, डोळ्यात. स्वयंपाक घरातून जी मिरची पळत निघाली, त्या नाकात घुसली, डोळ्यात घुसली. शिंका, लाळ, शबूर सगळं एकत्रित, डोळ्यातून पाणी, डोळे उघडता येईल. उठला तर पाटानं पक्क चिटकून चालला वाच का पाठ जाऊ देईन. मामळ वाटाची भजी बोबल्याला मेलो मेलो मेलो. बेलला आलं तोंडामध्ये का आवाज करायचा. मोगरी होती कोपऱ्यामध्ये, मोगरीनं पार थोडा फेसून काढला लागेल. बोबलता येईना, काहीच करता येईना, काहीच करता येईना. पाटा त्याच्या पाठीवर आदळला. ओरोट्यानं चटणी वाटायला सुरुवात केली. घरातल्या सगळ्या वस्तू कामी लागल्या, सगळ्या वस्तू. फजिती झाली याची. मुसळ म्हणला हे अरे मला काही उरू द्या थोडंफार, अध्यक्षीय कार्यक्रम राहिलाय म्हणले अजून, सगळं तुम्ही उरकून घेऊ राहिले. आणि असा झडपला म्हणतात मुसळानं. तुम्हाला सांगतो तोंड मडक्यासारखं सुजलो, डोळे सुजले. कसा तरी जायला निघाला तर बाज आडवी आली. खूप चालला टोल नाक्यावर असं आडू दांडू घेतो ना, अजून पैसे निघालो टॅक्स. उडी टाकून पळालं. पंचांग फाटलं, जानवं तुटलं, धोतर फिटलं, काहीच नाही अंगावर, काहीच नाही. पोट भरून चिंधी नाही. तशीच त्या नदीत उडी टाकली यमुनेमध्ये. आणि कसं तरी पोहत पोहत पलीकडच्या तीरावर गेलं. तिथं बाया दोन होत्या. मग तुम्ही इलाज नाही मेलेला कोण, सगळ्या बाया पाकल्या. त्यांना काय माहिती याचा काय कार्यक्रम झालेला. तसं दरबारात गेलं. द्वारपालाला विचार कुठं चालला मी, अंगावर चिंती नाही, पोट भरून. त्यामुळे मी मांबळ बोलता येणं, तोड सुचलं मडक्यावर. कंस नावाच्या राजाने वरून बघितलं. ते म्हणले अरे कोण आहे. तेवढे माबळ म्हणते अरे त्याला ते कमीत कमी धोतर तरी नेसायला द्या. काय बरं आहे, ते दिगंबर अवस्थेत आलंय म्हणे सगळं. त्याला धोतर नेसायला दिलं, जवळ बोलवलं. काय झालं ते म्हणले महाराज कृष्णाच्या नादी लागू नका, तुमच्या पाया पडतो. का रे त्याने तुझी फजिती केली का. त्यानं काहीच केलं नाही, काहीच केलं नाही. मग अशी अवस्था त्या घरामध्ये काय चेटूक आहे का काय आहे का माहित नाही. म्हणजे घरातल्या निर्जीव वस्तूनं मला झोडपलं म्हणे. निर्जीव वस्तू
अवघड नाही का? भगवंताच्या खेळ क्रीडा अशा प्रकारे त्या गोकुळामध्ये सुरू आहे आणि गोकुळामध्ये सगळीकडे आनंदी आनंद आहे, सगळीकडे आनंदी. एक एक संकट येतात आणि भगवान गोपाल कृष्ण कोवळ्या कोवळ्या लाथांनी त्या संकटाला परत करतायत. असं गोकुळामध्ये भगवंताचं बालपण चाललेलं आहे. गोपिकांना घेऊन भगवंत खेळक्रीडा करतात, गोपिका येतात, भगवंताला उचलतात आणि प्रत्येक गोपिकेला वाटतं हा माझाच बाळ आहे, माझाच करा. खरं सांगू तुम्हाला, भगवान गोपाल कृष्णाने गोपिकांना त्या गोकुळामध्ये प्रेम दिलेलं आहे. इतकं पवित्र प्रेम आहे ना, इतकं पवित्र प्रेम आहे की मातेच्या प्रेमाची बरोबरी करतं ते प्रेम. परंतु तुम्हाला सांगतो, कथाकार वगैरे या लोकांनी त्या प्रेमाला बदनाम केलं. विचार करा, 18, 19, 20 वर्षाच्या गोपिका आणि लहान बाळ, जे बाळ दिसम असं वाढते आहे, 4-5 वर्षाचं, 6-7 वर्षाचं, काय नातं असेल त्यांचं दोघांचं, आहे की नाही? माता पुत्राचं नातं आहे ते. किती पवित्र नातं आहे. त्या पवित्र नात्याला आपण काय लावली? त्याला लांछनं लावलीत. सांग अशी रुसलीस का, काय गाणी काय लाज वाटते. ते गवळण ऐकायची सुद्धा लाज वाटते. तुझ्यासाठी 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 आले वना रे कान्हा रे. मुळीच नव्हतं माझ्या मना, मरण तिकडच. काय धंदे येतात काय, म्हणजे गवळणीचा धिंगाणा करून टाकला. गवळणकडे नाथ बाबांच्या गवळणी कशा आहेत त्या पहा. नाथ बाबांच्या गवळणी ऐका, तुकाराम बाबाच्या गवळणी ऐका, ज्ञानेश्वर माऊलींनी गवळणी म्हटलेल्या आहेत त्या पहा, फार सुंदर आहेत. देहुडा चरणी वा